तालुक्यातील एकरुखे गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नवीन गॅस टाकी लावण्यासाठी त्याचे सफेद झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली। ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न करून ही गळती सुरूच राहिल्यानं सुरक्षिततेचा म्हणून त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणत त्यांनी पाण्यात फेकली। मात्र एव्हाना गॅसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला व हा गॅस घराबाहेर असलेल्या चुलीपर्यंत पोहोचल्याने गॅसने पेट घेतला व त्यामुळे आसपास असलेले 9 जण आणि 4 जनावरे होरपळल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। भाऊसाहेब गंगाधर वायकर, सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल सुरेश वायकर, अनुजा सुरेश वायकर, सृष्टी सुरेश वायकर, नारायण भाऊसाहेब वायकर, विनय नारायण वायकर, पूजा किरण विप्रदास, यश किरण विप्रदास हे 9 जण आगीत होरपळल्यानं त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं व त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। तर जनावरांना राहाता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वेंदे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन निर्मळ यांनी त्वरित घटनास्थळी येत उपचार केले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर सचिन वेंदे, पशुवैद्यकीय अधिकारी राहता येथे कार्यरत आहे। माझे सहकारी डॉक्टर नितीन निर्मळ जे पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळवाडी इथे कार्यरत आहे। आज पहाटे 6:30 ते 7च्या दरम्यान जे गॅस सिलेंडर लीक झालं, ते लीक झाल्यामुळे काय झालं, बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान त्या गॅसने अचानक पेट घेतला। तो पेट इतका तीव्र होता कारण गॅस टाकी फुल होती, तर त्यामुळे घरातले जवळपास 5 ते 7 जण भाजले। त्यात त्यांच्या 2 कालवडी आणि 2 म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे। तर ती बर्नची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळवाडीतर्फे त्यांना आपण पशुप्रथम उपचार केले आहे आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत। तर बर्न ज्या गायी आणि म्हशीच्या जळालेल्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुपरफिशियल असल्यामुळे थोडं बरे, फक्त काशेला जी जखम झाली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल, पण आपण जेवढी आमची टीम आहे आमच्यातर्फे आम्ही पूर्ण त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न। नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे। तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा। ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी। आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।